सो नमस्कार मित्रांनो, मी विष्णू तुमच्यासमोर घेऊन येत आहे 365 दिवसांचं व्लॉगचं चॅलेंज. तर तुम्ही बघू शकता, आत्ता आपण आलो आहोत नाद मेन्सवेअरवरती. आपलं शॉप आहे अभिजित दादांचं. तर आता आपण शॉपसोबत दाखवू. हे बघा आपलं शॉप. आता आपल्याला खूप काम आहे. त्याच्या आपला चाटीत आता देवपूजा करायला गेलेला आहे. सो गाईज चला, आपण सगळं झाल्यानंतर थोडं चाललो जरा बाहेर फिरायला. शॉपमधून बाहेर आलो, चाललो होतो आपलं गावाला जायचं होतं, त्याच्यासाठी आपलं नियोजन चाललं होतं. म्हणून गेलो आपण पहिल्यांदा मैत्री बाग, आपल्या इथले मैत्री बाग बसस्टँडला. तिथे गेलो, तिथे काही बसच नाही म्हणून तिथून रिटर्न आलो वापस. आता आपण येत होतो, ऑन द वे होतो मस्त की रिटर्न बोललो तर शॉपवरती जाऊया. शॉपवरती आलो. शॉपवरती आल्यावरती आपल्या शुभम दादांचे बच्चन ऐकून खूप कंटाळा होतो, बोरिंग झालो. शेवटी गेलो, आपला थोडा टाईमपास केला, परत बाहेर गेलो. थोडं झालं आणि तेवढ्याच शुभम दादा आपले काहीतरी बोलले. तुम्ही बघू शकता काय बोलले. कार्तिक आणि मयूरचं काहीतरी चाललं होतं. दोघं एका साईडला जाऊन बसले, काहीतरी सिरियस विषय चालला होता. आपण आलो आतमध्ये मॅच बघायला. शॉपमध्ये येऊन बसलो, मुंबई इंडियनची मॅच बघत बसलो. रोहित दादांची विकेट पडली की पूर्ण मूडच गेला. आपण शॉप बंद केलं आणि सागी दादा भेटले. सागी दादानंतर अक्षय दादासुद्धा भेटले. स्वप्नील दादा आपल्याला थोडं सांगत होते, भाऊ असं कर तसं कर, चांगलं बनव, काहीतरी चांगलं. विनीत भाऊ आला. विनीत भाऊने आपल्या झालेला दिवसभराचा स्कॅम सांगितला. त्यानंतर स्वप्नील दादा म्हणले, हा काय आजचा गावाला जात नाही, 3 तारखेला रात्री गावाला जाणार. आपण मी बोललो बघू कधी जातो.